नमो बुद्धाय. आज आपण श्रावण पौर्णिमेची माहिती पाहणार आहोत. ही पौर्णिमा साधारणतः ऑगस्ट महिन्यात येते. वर्षावास चालू असल्यामुळे भिक्षूंसाठी वर्षावासाचे फायदे, उपोषण, प्रातिमोक्ष नियम, विनयकर्म यावर भर देण्यात येतो. साधारण जणांना वर्षावासाचा फायदा हा होतो की त्यांना भिक्षूचा विपुल सहवास लाभतो. धम्म आचरताना येणाऱ्या विविध अडचणीवर मात कशी करावी यासंबंधी चर्चा करण्याची संधी मिळते. हजारो वर्षापूर्वी बुद्धाने भारताच्या पावसाळ्याला एक महान आध्यात्मिक परंपरेशी जोडले, ज्यामध्ये समाजाशी जोडले जाण्याची एक अद्भुत व्यवस्था निर्माण केली. त्यामध्ये केवळ ध्यानच नाही, तर स्वतःकडे पाहण्याची, ज्ञानाकडे वळण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारी परंपरा निर्माण केली. आपण आज जी माहिती पाहणार आहोत ती तथागत भगवान बुद्ध यांच्या काळातील वर्षावासाची आहे. बुद्धांच्या काळात भिक्षू एका ठिकाणी कायम राहत नसत. ते गावोगावी फिरत, लोकांना धम्म सांगत, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत, ध्यान आणि साधना करत आणि सामान्य माणसाशी जोडले जात. पण पावसाळा सुरू झाला की परिस्थिती बदलत असे. मुसळधार पाऊस, चिखलांचे रस्ते आणि पावसाळ्यामुळे निर्माण होणारे असंख्य सूक्ष्मजीव, अशा काळात सतत प्रवास केल्यामुळे जीवसृष्टीला त्रास होऊ शकतो ही जाणीव होती. म्हणून भगवान बुद्धाने भिक्षूंना पावसाळ्याच्या काळात एका ठिकाणी राहून वर्षावास करण्याची व्यवस्था केली. याची माहिती आपल्याला विनय पिटकात महावग्गामध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये वर्षावासामध्ये भिक्षूंनी एका ठिकाणी राहावे व त्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी निश्चित केला. आता प्रश्न हा आहे की एकाच ठिकाणी राहायचे, फिरायचे नाही, तर मग काय करायचे? तर फक्त बसून राहणार का? नाही, तर हा काळ भिक्षूंसाठी अधिक ध्यानाचा, अधिक अध्ययनाचा, अधिक आत्मपरीक्षणाचा आणि अधिक धम्मप्रसाराचा. पावसाळ्याच्या काळात भिक्षू धार्मिक शिक्षणाकडे अधिक लक्ष देत, ध्यान साधनेला अधिक महत्त्व देत आणि भगवान बुद्धांचा धम्म जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत असत. यामुळे संघ आणि सामान्य जनता यांच्यातील संबंध आणखीन दृढ होत असे. त्या काळात आजच्यासारखे इंटरनेट नव्हते किंवा इतर कोणतीही सुविधा नव्हती की एका क्षणात हजारो लोकांपर्यंत विचार पोहोचू शकतील. तरी पण एका व्यक्तीने विचाराच्या शक्तीवर विश्वास ठेवला आणि त्या विचाराने संपूर्ण जगाचा इतिहास बदलला. हीच आपल्या भारतभूमीची बौद्धिक परंपरा आहे. तलवारीने नव्हे, विचारांनी जग जिंकण्याची परंपरा. वर्षावासामुळे एक महत्त्वाची घटना घडली. संघाला केवळ प्रवास करणारा समूह न राहता अध्ययन, शिस्त, ध्यान आणि समाजाशी संवाद साधणारी संघटित संस्था बनण्याची संधी मिळाली. आज आपण म्हणतो, थोडा वेळ स्वतःसाठी काढा, थोडे थांबा, स्वतःचे मूल्यमापन करा, आपले ज्ञान वाढवा. पण हजारो वर्षापूर्वी बुद्धांनी याच तत्वाला संघजीवनात स्थान दिले होते. भिक्षूंसाठी ठराविक अंतर आणि उपोषणाची सभा होत असे. त्यावेळी संघातील विनय शिस्तीशी संबंधित नियमांचे स्मरण आणि वाचन केले जात असे. याचा सर्वात सुंदर संदेश कोणता? तर धम्म शिकवणारा माणूस स्वतःच्या आचरणाकडेही पाहतो. दुसऱ्याला उपदेश करणे सोपे आहे, पण स्वतःला प्रश्न विचारणे कठीण आहे. मी जे बोलतो ते मी स्वतः जगतो का? बुद्धांच्या संघ जीवनात ही आत्मपरीक्षणाची भावना अत्यंत महत्त्वाची होती. भगवंत भिक्षूंना उपदेश देताना म्हणतात, जसा भुंगा फुलांचा रंग किंवा सुगंध नष्ट न करता त्यातील रस घेऊन पुढे जातो, त्याप्रमाणे भिक्षूने गावात वावरावे. भिक्षूने समाजात वावरताना संयम, अहिंसा आणि विवेक राखावा. याचा अर्थ असा स्पष्ट आहे की
फुलांकडून मध घ्या पण फूल तोडू नका. ज्ञान घ्या पण अहंकार नको. समाजातून शिका पण समाजाला त्रास नको. लोकांमध्ये राहा पण लोकांचे नुकसान न करता. उपासक उपासिकांसाठीही महिन्याच्या 4 उपोषतामध्ये अष्टशिलाच्या पालनाच्या माध्यमातून हेच सांगितले की थोडे थांबा. आपण दिवसभर धावत असतो पैशासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, प्रतिष्ठेसाठी. पण स्वतःला कधी विचारतो का, मी कुठे चाललो आहे? बुद्धांचा वर्षावास आपल्याला एक सुंदर कल्पना देतो. कधीतरी बाहेरचा प्रवास थांबवून आतला प्रवास सुरू करा. काही वेळ मोबाईलपासून दूर राहा. काही वेळ शांत बसा. एखादे चांगले पुस्तक वाचा. आपल्या चुका आठवा. ज्यांच्याशी आपण चुकीचे वागलो त्यांची आठवण करा आणि स्वतःला विचारा, आज मी कालच्यापेक्षा थोडा चांगला माणूस झालोय का? श्रावण पौर्णिमा ही केवळ धार्मिक तारीख नाही, ती आपल्या भारताच्या एका महान वैचारिक वारशाची आठवण म्हणूनही पाहता येते. ही ती भूमी आहे जिथे ज्ञानाला प्रश्न विचारण्याची मुभा मिळाली. ही ती भूमी आहे जिथे एका राजपुत्राने राजवाडा सोडून दुःखाचे कारण शोधले. ही ती भूमी आहे जिथे एका मानवाने स्वतःच्या अनुभवातून सत्य शोधले आणि त्या विचारातून निर्माण झाला धम्म. ज्यात अंधश्रद्धेपेक्षा प्रज्ञेला महत्त्व आहे, द्वेषापेक्षा करुणेला महत्त्व आहे आणि केवळ स्वतःच्या मुक्तीपेक्षा बहुजनांच्या कल्याणाचा विचार आहे. म्हणून आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा, तो आपल्या आचरणात आणा. कारण पौर्णिमेचा खरा प्रकाश आकाशात नसतो, तो आपल्या विचारांमध्ये निर्माण झाला पाहिजे. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती तुम्हाला आवडल्यास हा संदेश आणखीन लोकांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.